सगळ्या कडधान्यांमध्ये पचायला अतिशय हलकी आणि आयुर्वेदात ज्याचं वर्णन पथ्यकर किंवा सुपाच्य असं केलेलं आहे ते म्हणजे मूग। नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आहारशास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार मुगाचे गुणधर्म काय आहेत, मूग कोणी खावेत कोणी खाऊ नये आणि ते खात असताना काय काळजी घ्यावी, आयुर्वेदामध्ये मुद्गयूष किंवा मुगाचं सूप याचं खूप गुणकारी बहुगुणी असं वर्णन केलेलं आहे, तो कसा बनवायचा हे सगळं सविस्तर बघणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील। आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही माहिती शेअर करा, कारण ही रोजच्या जीवनात लागणारी अतिशय उपयोगाची अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे। पैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की लहान मुलाला पहिला अन्नप्राशन करत असताना तांदूळ आणि मुगाची पेस्ट दिली जाते। अगदी लहान बाळापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत आणि सगळ्या प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांना हितकर असे मूग आहे। मुगाचा आहारात वापर करत असताना मुगाच्या कोवळ्या शेंगांमधले दाणे, वाळलेलं मूग हे कडधान्य, सालासकट मुगाची डाळ आणि साल काढलेली मुगाची डाळ असा सगळ्या प्रकारांनी मुगाचा आहारात आपण समावेश करू शकतो। कषाय मधुरो वृक्षः शीतः पाके कटुः लघु विशदः श्लेष्म पित्तग्नौ मुद्गः सुप्यो तमो मतः। मूग कोणी खावेत, मुगाचं आयुर्वेदात वर्णन करत असताना मूग हे तुरट आणि मधुर रसाचे, शीतवीर्याचे आणि वृक्ष असं सांगितलं आहे। यामुळे हे वात थोडासा वाढवतात पण कफ आणि पित्ताचं संतुलन करतात, कफ पित्त कमी करतात। यासाठी ज्यांची कफ प्रकृती आहे, ज्यांना कफाचे आजार आहेत, म्हणजे सर्दी होणं, नाक गळणं, खोकला असणं, छातीत कफ होणं, अशा कफाशी संबंधित सगळ्या आजारांवर हे गुणकारी ठरतात। पित्त प्रकृती आणि ज्यांना आम्लपित्त, पोटदुखी, अपचन, करपट ढेकरा येणं यासारखे पचनाशी संबंधित किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी संबंधित पित्ताचे आजार आहेत, त्या सगळ्यांसाठी मूग हे खूप गुणकारी आहेत। मूग हे याचमुळे तापावर सुद्धा खूप गुणकारी आहे। असं वर्णन करत असताना सुपाच्य म्हणजे पचायला अतिशय हलके असं त्याचं वर्णन केलेलं आहे। यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला दौर्बल्य म्हणजे थकवा जाणवत असेल, मग तो काही आजारपणानंतर चालेला असेल, कुठल्या एखाद्या ऑपरेशन नंतर आपली रिकव्हरी होताना आलेला असेल, किंवा शारीरिक काही अतिश्रम झाल्यामुळे आलेला थकवा असेल, असा कुठल्याही प्रकारचा थकवा असेल तरी सुद्धा अशा वेळेला मूग हे खूप गुणकारी ठरतात। या कोणत्याही प्रकारच्या थकव्यामध्ये आपल्या तोंडाला चव नसते, तापामध्ये सुद्धा आपल्या तोंडाला चव नसते, आपल्याला काही खावंसं वाटत नाही, इतर काही औषधं चालू असतील तर त्या औषधांमुळे एक प्रकारचा नॉशिया किंवा तोंडाची चव बदललेली असते, अशा सगळ्या वेळेला मूग हे खूप गुणकारी किंवा खूप उपयोगी ठरतात। सूप अशा वेळेला दिला असता हा थकवा तर कमी होतोच, पण एक प्रकारची अन्नाची तृप्ती ही सुद्धा आपल्याला मिळते, तोंडाची चव बदलते, तोंडाला चांगली चव येते। आयुर्वेदात वर्णन करत असताना मूग हे नेत्र म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे। मूग हे पित्त आणि रक्तामुळे होणाऱ्या आजारांवर सुद्धा खूप गुणकारी आहेत। यामुळे जुनाट त्वचेचे आजार किंवा एखादा व्रण, जखम जर भरून येत नसेल तर अशा वेळेला मुगाचा खूप चांगला उपयोग होतो। मूग हे मलमूत्र बांधून ठेवणारे असे असतात, त्यामुळे ज्यांना युरिन फ्रिक्वेन्सी, अर्जन्सी, इनकॉन्टिनन्स असतो अशा लोकांसाठी मूग उपयोगी ठरतात। तसंच सतत शौचाला जावं लागणं, भसरट शौचाला होणं, मलप्रवृत्ती बांधून न होणं, अशा सगळ्या आजारांवर मूग हे गुणकारी आहे। आपलं मसल मास कमी न करता वजन नियंत्रणात ठेवायचंय किंवा वजन कमी करायचंय अशांसाठी मूग हा सर्वोत्तम पर्याय आहे। मूग हे कषाय आणि वृक्ष असल्यामुळे मेदघ्न आहेत, म्हणजेच आपला मेद वाढलेली चरबी कमी करतात। मूग हे सुपाच्य असल्यामुळे वजन कमी करत असताना सगळ्या प्रकारच्या वयोगटांना आणि सगळ्या प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांना वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात। मूग घेतल्यानंतर तृप्ती किंवा अन्नाचं समाधान हे मिळत असल्यामुळे वजन कमी करत असताना किंवा नियंत्रणात ठेवत असताना जे अन्नाचं क्रेविंग होतं ते मूग सेवन केल्यामुळे, मूग आहारात ठेवल्यामुळे होत नाही।
पावसाळ्यात किंवा विशेषतः पावसात भिजून आलो असू, पावसाळ्यात सर्दी असेल, ताप असेल, तर अशा वेळेला आपल्याला काहीतरी गरम प्यावंसं वाटतं. मुदगयूष किंवा मुगाचं सूप हे यासाठी अगदी आयडियल रेसिपी आहे. या वेळेमध्ये अग्निमांद्य असतं, पण अशा वेळेला हे मुगाचं सूप सुपाच्य असल्यामुळे सहज पचतं आणि आपल्याला एनर्जी देतं, आपला थकवा दूर होतो, तोंडाला चांगली चव निर्माण होते. हे मुगाचं सूप कसं करायचं ते आपण बघूया. मुगाचं सूप किंवा मुदगयूष बनवण्यासाठी मूग थोडेसे भाजून घ्यावेत. यानंतर 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून ते 7 ते 8 तास किंवा रात्रभर पाण्यामध्ये भिजवावेत. मोड आलेले मूग किंवा भिजवलेले मूग मोजून एका पातेल्यात घ्यावेत. या मुगाच्या 16 पट पाणी त्या पातेल्यात घालावं आणि ते मंद गॅसवर ठेवावेत. पातेल्यावर झाकण न ठेवता मूग पूर्णपणे शिजू द्यावेत. यासाठी साधारण अर्धा तास लागतो. यानंतर पातेल्यातलं उरलेलं पाणी गाळून घ्यावं. त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, सैंधव, तूप घालावं किंवा तूप, जिरे, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. नंतर आपल्या आवडीप्रमाणे त्यात सुंठ, जिरे किंवा तिखटू घालावं आणि हे गरम गरम असतानाच प्यायला द्यावं. मूग हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा या सप्तधातूंना सुद्धा पोषण देणारे आहेत. यापैकी सुद्धा विशेषतः शुक्र दौर्बल्य असताना, म्हणजे स्पर्म काउंट कमी असताना किंवा स्पर्म मोबिलिटी कमी असताना त्याचा चांगला उपयोग होतो. कोणत्याही प्रकारचा थकवा किंवा कोणत्याही प्रकारचं दौर्बल्य असताना मुगाचा चांगला उपयोग होतो. मूग हे शीत आणि वृक्ष गुणधर्मामुळे वातवर्धक असले तरी सुद्धा आमवातजन्य सांधेदुखी जी असेल किंवा धातुक्षयजन्य जी सांधेदुखी असेल अशा वेळेला ते गुणकारी ठरतात. कोणी खाऊ नयेत. मूग हे खरं तर सगळ्या वयोगटाला, सगळ्या प्रकृतीला चालणारं कडधान्य आहे किंवा डाळ आहे. पण ज्यांना मुगाने ब्लॉटिंग होतं किंवा मुगाने गॅसेस झाल्यासारखे वाटतात अशा लोकांनी रात्रीच्या जेवणात मूग वर्ज्य करावेत. मूग आणल्यानंतर ते थोडेसे गरम होतील इतपतच भाजून ठेवावेत. यामुळे ते भिजवल्यानंतर त्याला मोड येतात. जर तुम्ही जास्ती भाजलेत तर त्याला मोड येत नाहीत. जर तुम्ही सालासकट मुगाची डाळ किंवा मुगाची डाळ वापरणार असाल तर ती वापरत असताना ती 2 ते 3 तास आधी भिजवावी आणि मग चांगली शिजवून त्याचा आहारामध्ये वापर करावा. अख्खे मूग वापरत असताना ते 7 ते 8 तास किंवा रात्रभर भिजवून मग त्याचा वापर करावा. ते पूर्ण शिजवून चांगले शिजल्यानंतरच त्याचा आहारामध्ये वापर करावा. तुम्हाला भिजवलेले मूग किंवा मोड आलेले मूग सॅलडसारखे खायचे असतील तरी सुद्धा ते थोडेसे वाफवून किंचित शिजवून मगच त्याचा वापर करावा. कारण कच्चे मूग किंवा कच्चे मोड आलेले मूग खाल्ले असता ते वात निर्माण करतात. आहारशास्त्रानुसार वर्णन करत असताना मूग हा प्रोटीनचा उत्तम स्रोत असं त्याचं वर्णन केलं आहे. मुगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. तसंच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि क्लोरोफिल असल्यामुळे पचनाच्या सर्व तक्रारींवर मुगाचा खूप चांगला उपयोग होतो. मूग हे अँटीऑक्सिडंटनी समृद्ध असल्यामुळे आजकाल आपण जे लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्टशी रिलेटेड आजार, या सगळ्यावर मूग हे गुणकारी ठरतात. मूग हे हार्ट ब्लॉकेज होण्यापासून अटकाव करतं आणि यामुळे त्याला हृदयाला बल्य असं म्हटलेलं आहे. मूग हे सर्व वयोगटाला चालत असल्यामुळे अनेक प्रकारचे मुगाचे पदार्थ बनवले जातात. मुगाची खिचडी आणि मुगाची आमटी ही बहुतेक आपल्या सगळ्यांच्या परिचयाची असते. थंडीच्या दिवसात बलवर्धक, पौष्टिक म्हणून मुगाचे लाडू, मुगाचा हलवा बनवला जातो. या व्यतिरिक्त ओल्या मुगाच्या दाण्यांची उसळ, मुगाची उसळ, मुगाला मोड आणून केलेली उसळ, मुगाची आमटी, मुगाचे दहीवडे, मुगाचे अप्पे असे असंख्य प्रकार असंख्य प्रांतांमध्ये मुगाचे केले जातात. मूग हे थोड्या प्रमाणात वातुळ असल्यामुळे त्याच्यापासून पदार्थ बनवत असताना तेल किंवा तुपाचा वापर करावा. अशा या पथ्यकर आणि अनेक रोगांवर गुणकारी असणाऱ्या मुगाचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी राहा. फॉलो आयुर्वेद, स्टे हेल्दी.